नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय मसाला वांग। एकदम छान सोपी पद्धत आहे। तुम्ही बघा, मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यात आपल्याला 3 चमचे तेल ओतायचं आहे। आपण बिन पाण्याचं वांग करणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे। तर हे बघा, मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। मी एरवी 2 चमचे घेते। हा बघा, मसाला तयार केलेला आहे मी। याच्या 7-8 पाकळ्या लसणाच्या आहेत, 2 चमचे सुकं खोबरं आहे आणि मुठभर कोथिंबीर आणि 1 चमचाभर जिरा आहे। बस मी एवढेच मसाले वापरलेले आहेत। आता बघा, हे चांगलं तेलावर छान परतून घ्यायचं आहे। मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगते, जेवढा आपला मसाला तुम्ही चांगला भाजणार आहे, तेवढे आपल्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते। मसाला खूप छान आपल्याला भाजायचा आहे, घाई गडबड अजिबात करायची नाहीये। जर पदार्थ चांगला खायचा असेल तर थोडंसं वेट हा आपल्याला केलाच पाहिजे। तर हे बघा, छानपैकी मी मसाला भाजून घेत आहे। जो मसाल्याचे फ्लेवर आहेत ना, ते मसाला चांगला भाजल्यामुळे आपल्या भाजीमध्ये उतरतात आणि त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते। बघा, मस्त असं मी मसाला भाजून घेणार आहे। आपण हे बिन पाण्याचं वांग शिजवणार आहे। बिन पाण्याचं वांग शिजवल्यावर वांग्याला खूप छान टेस्ट येते। तुम्ही बघू शकता, फक्त मसाला भाजण्यासाठी आपण 2 ते 3 चमचे पाणी वापरणार आहोत, कारण तेल सगळं बाहेर निघतं पाणी थोडंसं ओतून मसाला भाजल्यामुळे। तर बघू शकता, तेल छान सुटलेलं आहे, पाहू शकता। मस्त आता मिक्स करून घेऊयात आणि याच्यात आपण घरगुती मसाला घालणार आहोत। घरगुती चटणी म्हणतो आपण त्याला, कांदा लसूण मसाला। तो मी 1 चमचाभर घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा, 2 मिनिटं परतून घेते तेलामध्ये, पाहू शकता तुम्ही। आता आपण मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी ओतायचं आहे, 2 ते 3 चमचे, बघू शकता, जेणेकरून आपण जो मसाला घातलेला आहे तो करपू नये आणि तेल आपलं बाहेर निघतं, म्हणजे छान तेल सुटतं। त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि मसाला भाजून घ्यायचा आहे। त्या मसाल्याचे सगळे फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरले पाहिजेत। हे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे, पाहू शकता, किती छान कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। असं तेल सुटेपर्यंत मस्त मसाला भाजायचा आहे। आता इथे मी थोडासा गरम मसाला आहे, तो मी घरी बनवलेला आहे, म्हणून मी थोडासाच घातलेला आहे। कारण घरी गरम मसाला बनवला की त्याला खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो, म्हणून मी अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी घातलेला आहे, बघू शकता। छानपैकी भाजून घेऊयात 1 मिनिटभर। आता या मसाल्यातच मी चवीपुरतं मीठ घालणार आहे। मसाल्यात मीठ घातल्याने आपल्या वांग्याला मीठ चांगलं लागतं, वांग्याच्या आतपर्यंत मीठ जातं, कारण आपण यात पाणी ओतणार नाहीयेत, म्हणून मी मसाल्यातच मीठ घातलेलं आहे। पाहू शकता, मस्त असा मसाल्याचा कलर खूप छान आहे। वांग बघा, अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे। वांगी मीडियम आकाराची घ्या आणि ताजी घ्या। ताज्या वांग्याचं जर हे तुम्ही मसाला वांग केलं तर तुमचं वांग फार 5 मिनिटात शिजतं। तुम्ही आज वांगी आणली, उद्या करू, परवा करू असं जर केलं तर वांगी शिजत नाहीत। हे बघा, मस्त मी मिक्स करून घेत आहे आता छानपैकी। बघा, कलर किती छान आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे, खूप छान चवीला लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम कमी साहित्य आहे, तुम्ही लगेच झटकीपट करू शकता। खोबरं, लसूण, कोथिंबीर ही आपल्या घरात नेहमीच ठेवलेली असते, त्याच्यामुळे रेसिपी तुम्ही लगेच करू शकता। आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि त्यात थोडं पाणी ओतणार आहे। पाणी याच्यासाठी की खाली आपण पाणी ओतलेलं नाहीये वांग्यात, मग वांग आपलं करपू नये म्हणून आपण वर पाणी ओतणार आहे। जसं वाफ येईल तसं ते थोडं पाणी खाली पडतं, म्हणजे टिपके पडतात थोडेसे, त्याच्यातच वांग हे शिजलं जातं आणि आपलं वांग करपत नाही। आता थोड्या उशिराने जे आपण मीठ वगैरे घातले ना, त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाण्याची काही गरज आपल्याला वाटत नाही। म्हणजे काय, थोडक्यात काय, त्याच्या अंगाच्या पाण्यातच आपल्याला वांग छान शिजवायचं आहे। चवीला एवढं भारी लागतं ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही ही रेसिपी खूप आवडणार आहे। आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी
कशी वाटली. तर बघा मस्त असं वांग झालेलं आहे. पाहू शकता कलर किती छान आलेला आहे. फार तर फार फक्त आता 2 मिनिटं लागतील वांग शिजण्यासाठी. फक्त 2 ते 3 वेळा हलवून घ्यायचं आहे आपल्याला वांग करपू नये म्हणून. तर चला मी वांग शिजवून घेते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. खाली कमेंट करा. रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. पुढं कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनचं बटन असतं तेही दाबा. म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अशा छान छान रेसिपी मी माझ्या चॅनेलवर टाकणार आहे. त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. बघा किती मस्त तेल सगळं बाहेर आलेलं आहे. वांग आता शिजलेलं आहे आपलं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी टेस्ट करायची असेल तर तुम्हाला ही तुमच्या घरी बनवावी लागेल. तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.